प्रकारचे बाण लागू लागले, असाही अशा प्रकारच्या वेदना होऊ लागल्या. त्यावेळेस कपी वानर शैना म्हणू लागले की हे असणार सुग्रीवा, हे असणार लक्ष्मणा, आमचं रक्षण करा, आम्हाला असणारे आघात सहन होत नाहीयेत. नदी भवती पहारे, आवृत्ती पडली वजनारे, निघुनी अंते तयाचे भारे, सहाकार प्रवलदला. अशा प्रकारे त्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी असणारे अवताली भोवताली पाहू लागले. तर त्या ठिकाणी कुणी त्यांना सहकार्याला येतं का असं, कारण असह्य वेदना वानरांना होऊ लागलेल्या आहेत. शुद्ध पाणी भयातुर, गणगणी विमाने पडती, घंचोनिया देव पळाले, अहंकार पार्वती. बघायला आलेले जे होते ना 33 कोटी देव, ते या बाणाच्या भीतीने असणारे सैरा वैरा इकडं तिकडं पळू लागलेले आहेत. सुदामानी भूतातुर, गणनी विमाने पडली, खंचोनी देव वानर पळाली, तेथोनी बाण लागती. म्हणजे एका श्यामागृह म्हणती, कपोत्राला श्री रघुपती, तेथो साह्यात्री पुन्हा देखिले जाणे, दुसरी श्रीराम. एका शाखा मृग म्हणते, गोपित्राला श्री रघुपती, शास्त्राची पुढे देवती, जाणे दुसरा श्रीराम. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच असणारे समोर दिसू लागलेले आहेत. कारण जे बालरूप होत कुशाचं, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रासारखी मूर्ती समोर दिसायची. आणि असं त्या वीरांना वाटू लागलं की खरोखर आमच्यावर प्रभू रामचंद्र कोपलेले आहेत की काय, म्हणून आम्हाला अशा दुःखद प्रसंग असणार आमच्यावरती आलेला आहे. एक श्याम राजीवनाच, दुसरा शोभे गौरवर्धन, मनोहीच रघुनंदन, तटस्थान होनी पडले. एक श्याम वर्ण आहे, सावळ्या रंगाचा प्रभू रामचंद्रासारखा वर्ण, एक गोर वर्ण, गोरा आहे, बिलकुल सीतेसारखा दिसत आहे. अशा पद्धतीनं बाल रूप धरून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आमची परीक्षा घेण्यासाठी आमच्यावरती कोपलेले आहेत की काय, असं त्या वानरांना वाटू लागलेलं आहे. पहिले अष्टदादश द्रुपदी मचिंद्रत, पहिले नाही शक्ती माग, लहुने बांधिले निवृत्ती तयाचे नामे अवधार. अशा पद्धतीने त्या ठिकाणी 8-10 वर्षाचे असणारे ते मुलं एवढ्या मोठमोठ्यांना त्या ठिकाणी बांधू लागले. त्यावेळेस आश्चर्य वाटू लागलं की प्रत्यक्ष भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आमची परीक्षा घेतात की काय, असं त्या ठिकाणी सुग्रीव सुपेसद दशीमुख, विर्वाद द्रोवित मुकुंद, तारासूत गंधार माद दहावा.